आहे. 16 वर्षाच्या अगोदर मुघली सत्ता होत्या. मुघल लोक यायचे, घोड्यावर बसायचे, एका बापा देखत त्याच्या मुलीला घेऊन जायचे, एका आई देखत त्याच्या मुलीवर बलात्कार केला जायचा. तर या पोकारामध्ये मराठ्याची लोक बसू लागली महाराज. आणि ही स्थिती जिजामातेला पावली गेली नाही. जिजामातेचं अंतःकरण कळवळलं आणि आई जगदंबे पुढे प्रार्थना केली, आई जगदंबे मला द्यायचाच ना ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा असा माझा पुत्र. जिजामातेला डोळ लागले, घोड्यावर बसावं, कानपट्टा चालवावा, गनिमांचा काटा काढावा डोळावे लागले. आणि पाहता पाहता एक क्रांती झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. या महाराष्ट्राची स्थिती पाहिली गेली. अंतःकरण कळवलं आणि वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रार्थना केली, स्वराज्य स्थापनेची प्रार्थना केली. हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे अशी श्रींची इच्छा. वय किती? 16. आजही बरेच लोक म्हणतात 16 वरील धोक्याचं म्हणतात का नाही, पण 16 वरील धोक्याचं नाही महाराज, धोक्याचं आहे. कारण 16व्या वर्षात क्रांती घडू शकते. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली वयाच्या 16व्या वर्षी. आणि आज आपला 16 वर्षाचं पूर्ण करतंय काय? शिवजयंती आली की गाडीवर छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायचं, छावा लिहायचं आणि गावभर गुटखा खाऊन बोंबलत करायचं महाराज, आहे का नाही? आजकालचे मावळे असे. पण खरा मावळा तो ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आवडतात आणि तो त्या विचाराला चालतो, तोच खरा मावळा महाराज. आज आपल्याला तर धर्ममंडपामध्ये बसायला मिळतं महाराज. का? ही छत्रपती शिवरायांची कृपा आहे. आया बहिणीच्या कपाळावर कुंकू दिसलं नसतं, गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसलं नसतं, कीर्तनात जर बसायचं झालं असतं तर परवानगी घ्यावी लागली असती. म्हणून त्यांच्या कृपादानाने या महाराष्ट्रामध्ये परमार्थ चाललेला आहे. जर छत्रपती नसते तर काय झालं असतं? अरे हर समाधी की कब्र होती थी, हर मंदिर की मस्जिद होती थी, अरे एक शिवबाना होता तो हम सबकी सुन्नत होती थी. म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादानं, त्यांच्या कृपादाने कसेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी रे सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, कृपादाने कसेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विठाला. प्रस्तुत प्राप्त स्थळी चिंतन रूप सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे आद्य गुरु ज्ञानेश्वरी असणारे श्री संत तुकाराम महाराज यांचा हा नरदेहामध्ये येणाऱ्या जीवाला उपदेश करणारा वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरीपथ साधक असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नरदेहामध्ये आलेला जीवाला उपदेश करणारा हा अभंग बहुतांश गाथ्यामध्ये सापडणार नाही. ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी वैकुंठाहून 12 अभंग लिहून पाठवले होते त्यातील 7 नंबरचा अभंग कीर्तनासाठी निवडला. विठाला प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, ओळखा रे वस्तू सांडा रे कल्पना, नका आडराना जाऊ जर. परत सांगतात, जर तुम्ही जर आडरानाला जर गेलात तर काय होईल? जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा.
घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतीले न व्हावे तुका म्हणे, जनी जाल कोटे बुडवाल हित, विचारे मनाता बोलिया. तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो जन्माला आलाय ना त्या वस्तूला ओळखून घ्यायला शिका. कोणती वस्तू? आपल्या आतमध्ये असणार जे चैतन्य रूपी तत्व म्हणजे आत्मा, त्याला ओळखून घ्यायला सांगतात. ओळखारे वस्तू सांडारे कल्पन, नका आडराना जाऊ जणे. दुसरीकडे कुठेही आडरानाला जात बसू नका. जर गेलात तर काय होईल? जने जाल कोठे बुडवाल हित, तुम्ही तुमच्या हिताला एक दिवस मुकाल आणि परत जन्म मृत्यूच्या राडगाडगामध्ये तुम्हाला पडावं लागेल. म्हणून सांगतात, जने जाल गोटे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. काय करायचं विचारून? आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. आपल्यामध्ये असणारं जे शिवरूपी तत्व म्हणजे तो भगवंत परमात्मा, त्याला ओळखून घ्यायला सांगतात. काय सांगतात? घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूती लीन व्हावे तुका म्हणे, जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. हा झाला अभंगाचा भावार्थ. कीर्तन संपलं. विठाला महाराज कीर्तन संपलं कस काय? आताशी तर चालू झालं. हा ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ओळखारे वस्तू. बाबांनो तुम्ही जन्माला आलायच ना तर त्या वस्तूला ओळखून घ्यायला सांगतात. आजपर्यंत आपण 83,99,999 वेळा जन्म घेऊन आलोय. किती? 83,99,999 वेळा आपण जन्म घेऊन आलोय आणि शेवटचा जन्म भेटला आपल्याला माणसाचा. हे मी सांगत नाही, कोण सांगताय? नामदेव महाराज सांगतात, सगळे साधू संत सांगतात. काय सांगतात? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली आवर्म फेरामुळे, याच ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम बघू नका. बाबांनो याच जन्माला आलात ना तुम्ही, माणसाच्या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला त्या वस्तूला ओळखून घ्यायचं. आता मला सांगा, इथं समजा कुत्रा आलं, तुम्ही त्याला कीर्तनाला बसू देता का? नाही बसणार. अधिकार नाही महाराज त्याचा, आहे ना. मनुष्याचा अधिकार आहे, कारण बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातिले पाही, जेने ज्ञाने न देही विधेही दशा पावती. याच जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ते ब्रह्म देवाचे भजन, देवाचे भजन. सुंदर प्रमाण दिलं आमच्या महाराजांना. याच दे गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच जन्मामध्ये त्या देवाचं भजन करता येतं, आणि कहे ज्ञान नाही कोटे. जर आपण या जन्मामध्ये जर आलो आणि त्या भगवंताला जर ओळखून गेलो नाही तर आपल्यात आणि कुत्र्यात काय फरक आहे महाराज? काहीच फरक नाही. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान आगाध जाण, सर्वाशी. आपण आहार करतो, जेवतो का नाही दररोज? कुत्रे मांजर पण जेवतात. त्यांना भीती वाटते, आपल्याला पण भीती वाटते. आपल्याला लेकर बाळ होतात, त्यांना लेकर बाळ होतात, आहे का नाही? सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान आगाध जाण, सर्वाशी. अनेक खाणी आहार
महाराजांनी, आहे का नाही? आपण जे करतो तेच पण करतात महाराज. आपल्याला तरी वर्षाला एक होतंय, पण त्यांना वर्षात 4-4 होतात, आहे का नाही? कोणाला? कुत्र्यांना, डुकरीला होतात का नाही महाराज? आपल्यापेक्षा ते पुढे आहेत महाराज प्रगतीच्या बाबतीत, पण आपण कुठंतरी कमी पडतो. का? तर त्या भगवंताला आपण ओळखून घेत नाही. ज्याची भक्ती करायची महाराज तोच आपल्याला आजपर्यंत समजत नाही. मला सांगा, हा अखंड हरिनाम सप्ताह कशाच्या अनुषंगाने? महाशिवरात्री अनुषंगाने, बरोबर. पण याचं कारण काय? काहीतरी कारण असेल. अखंड हरिनाम सप्ताह, आहे का नाही? ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भावार्थ रामायण, आहे का नाही? गेली 4 दिवस झालं तुम्ही श्रवण करतायत, आहे का नाही? सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. रमेश महाराज असतील, त्यांचे विद्यार्थी वृंद असतील, सगळे गायक वृंद असतील, सुंदर असं नियोजन चाललंय. पण कशाच्या अनुषंगानं? अखंड हरिनाम सप्ताह, बरोबर. हरी नाम, हरीचा नामाचा काय चालू आहे? सप्ताह चालू. आपण म्हणतो राम कृष्ण हरी. मग हरी नेमका कोणता? राम कोणाचा? वसुदेव देवकीचा, बरोबर. बरोबर का? म्हणतात महाराज म्हणते म्हणलं बरोबर असेल. महाराज म्हणते म्हणलं वडाच्या झाडाला, मी म्हणेन आमच्या इकडं वडाच्या झाडाला वांगी लागतात, तुम्ही काय म्हणणार झाले? महाराज म्हणते म्हणल्यावर लागत असते, काय सांगता? उगाच याडा म्हणून उभा राहिलाय काय पुढं, आहे का नाही? हा, तसं नाही. ऐकून घ्या, कधीतरी प्रश्न पडावा माणसाला. राम कृष्ण हरी. राम कोणाचा? दशरथाचा आणि कौशल्या मातेचा. कृष्ण कोणाचा? वसुदेव देवकीचा. आणि मग हरी कोणाचा? खालच्या आळीचा, वरच्या आळीचा. हरी कोणाचा? हरी 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 मंत्र हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. आपण म्हणतो राम कृष्ण हरी, पण राम कृष्ण हरी काय झाला? मंत्र झाला. पण राम राम तो सब कहे, कहे ठक ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुवोर प्रल्हाद तरे ओ नाम कछुओर. सांगताय. मला सांगा, ज्या वेळेस रामाचे गुरु कोण? वसिष्ठ ऋषी. त्यांनी रामाला कोणतं नाम जपायला दिलं? रामकृष्ण हरी दिलं असेल का? नाही. कोणतं नाम दिलं? जे भगवान शंकरापासून चालू झालेलं अनादिकालापासून नाम. ज्या वेळेस भगवान शंकरानं पार्वती मातेला ते नाम द्यायचं होतं, आदिनाथ होमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले सहज स्थिती, त्याची प्रेममुद्रा गोरक्षा देव अभंग पूर्ण पाहून घ्या. ते नाम आलं कोणापर्यंत? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायपर्यंत. परंतु ज्ञानोबराय सांगतात, आदि जगय उद्धट गुह्य करुणय प्रगट, मोडतीन भक्तीच्या वाटान संत जन कोपतील. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरळच माणसं आहेत महाराज ते नाम जाणणारे. जे भगवान शंकरापासून आलेलं जे नाम आहे ते नाम सांगण्याचा मी आज तुम्हाला प्रयत्न करतोय महाराज. हा सप्ताह चाललाय त्या हरीच्या अनुषंगानं. पण तो हरीच जर आपल्याला जर कळलं नाही तर आपला सप्ताह करण्याला काय अर्थ आहे का? नाही. मला सांगा, लग्न आहे, लग्न करायचं टाकलं, वराड आलंय, वराडने आल्या सगळे जण आलेत, आणि जर नवरदेव जर माहित नसेल तर लग्नाला काय अर्थ आहे का? अर्थ आहे काय? नाही म्हणले अजून नवरदेव पाहायचा राहिलाय, असं जमल का? नाही जमत. त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागल? नवरदेव पाहावं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवल भावे. अगोदर बोलावा, बोलणी करावं, पाहावं लागते, नंतर त्याला कळावं लागतं. पण आपल्याला तो हरी समजत नाही, बरोबर. मी नाही सांगत, साधू संत सांगतात. एवोनी वरहाडी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, मी सांगा कवनाची. वराड आले, वराडने आल्या सगळे येऊन बसलेत, पण मी कोणाची ते सांगा. तसा हरिनाम सप्ताह चाललाय हरीच्या अनुषंगानं. पण तो हरीच जर समजला नाही तर सप्ताह करण्याला काही अर्थ नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, आठही पुराण हरीची गाणी
काही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती. आपल्या हरिपाठ पाठ आहे हो, पण हरिपाठात काय लिहिलं आपल्याला समजत नाही. आपला हरिपाठ पण हरिकड पाठ मराठी आहे, समजली तर पहा. हा हरिकड आपली काय पाठ आहे. आज ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना आवडतात हो, पण ज्ञानेश्वरीत काय लिहिलंय, हरिपाठात काय लिहिलं आपल्याला समजत नाही महाराज, है ना. मग पुढच्या चरणात सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम न घाली मन. तो आत्मा म्हणजे तो कोण आहे, हरी. मला सांगा आता मी तर तुमच्या समोर एवढं काना काना बोलतोय, कोणाच्या अनुषंगानं, हरीच्या अनुषंगानं बोलतोय. पण तो हरी आपल्याला समजलं का. आता मला सांगा उदाहरण, हा माईक आहे, ह्या माईकामध्ये करंट आहे का नाही, दिसतंय का, नाही दिसत, पण आहे का नाही. सिस्टीम वाल्यानं तिकडे याच्यातला करंट काढून घेतला, बोलन का माईक, आवाज देईन का. तसं हा मी तुमच्या समोर गेलं जावे किती वेळ झालं बोलतोय, पण याच्यातला जर करंटच जर गेला तर बोलल का मी. 2 तासात खडकावण्यात जास्त वेळ सुद्धा लागू देणार नाही, है ना. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. राहिला पसारा, राहिला पसारा, निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. जर याच्यातला जर वारा निघून गेला ना महाराज, आपण इथं राहणार नाही. आजपर्यंत आपल्याला त्याचा शोध घेणं महत्वाचं आहे, आणि आजच्या अभंगामधून आपल्याला तेच समजून घ्यायचं, तो हरी कोण नेमका, है ना. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम. दुसरीकडं कुठं घालू नको मन बाबा. तो हरी तुझ्यातच आहे, आळंदीला नाही, चारी धामाला नाही, तो हरी तुझ्याजवळ आहे. ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी. पण आपण माळ कुठं ओढतो, बाहेर, हे का नाही का, ते झाकून ठेवतात काही काही तर त्याच्यात हात घालून, है ना, का दाखवाय नाही सांगितले म्हणतात, पण ती माळ आज जपाय सांगितली हो. पण आपल्याला ज्याची भक्ती करायची तोच समजत नाही आपल्याला, हे का नाही. आपण भक्ती करतो पण आपली वारागणीच भक्ती बदलते, सिजनेबल भक्ती असते आपली, बरोबर. सोमवार आला की निघाला महादेवाला, रविवार आला की निघाला वारी हो, वारी हो, माझ्या मल्हारीची वारी, वारी हो, वारी हो, माझ्या मल्हारीची वारी, वारी हो, मल्हारीची वारी, आवाज तो लहान लहान वारकऱ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि ज्यांना पण टाळ्या वाजल्याचं वाईट जर वाटत असेल उद्या आपली इथं उभे करून ठेवा. हा चालला हरीचा. तो हरी आपल्याला आजपर्यंत समजत नाही महाराज, त्याचीच आपल्याला ओळख करून घ्यायची आपल्याला. पण आपली भक्ती सिजनेबल भक्ती चालते, वारागणित भक्ती. मंगळवार आला की खंडोबाला निघतो, बुधवार आला की विठ्ठलाला, गुरुवार आला की दत्तात्रयाला, शुक्रवार आला की आणखीन एखाद्या देवाला, शनिवार आला की मारुती राहायला, आहे का नाही. अशी आपली वारागणित भक्ती बदलते. पण संत काय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नाही. अरे बाबा कोणता तरी एक देव करून घ्या. तर मला सांगा, तुम्हाला साखर शेंगदाणे का आणायचं पडलं, रोज जर वेगवेगळ्या दुकानदाराकडे गेलं तर तुम्हाला उधार देईन का? का एकच फिक्स करायला लागेल का नाही? तसं आपला कोणता तरी देव फिक्स होणं गरजेचं आहे का नाही? पण ज्याची भक्ती करायची का आपल्याला तोच समजत नाही. आपली भक्ती चालली बरं का, आणि आपली भक्ती कशी चालली, आपल्याला आवडण अशी चालली का देवाला आवडल अशी चालली? बोला बोला. वेळ भेटला तर देवाच्या मंदिरात, बरोबर का नाही? हा, वेळ भेटला तर हरिपाठ, है ना, वेळ भेटला तर गाथा, हे वाचायला आपल्याला सवड सुद्धा भेटणं. आपली भक्ती आपल्याला आवडल अशी चालली महाराज. मग देव पण त्याच्या सवडीनुसार आपल्याकडे वेळ देतो का नाही?
हा मग आपण जर देवाला आवडल जर अशी भक्ती जर केली तर काय होईल नक्की तो देव आपलासा होणार का नाही आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा त्या देवाला काय आवडतं गळ्यामध्ये सुंदर अशी पवित्र तुळशीची माळ कपाळाला गोपीचंदन टिळा आवडतो का नाही कोणाला त्या देवाला आवडतो आता व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगतो महिला मंडळी मला सांगा बायकोला आवडतं असं राहावं का नवऱ्याला आवडतं असं राहावं बोला बोला नवऱ्याला आवड असं बरोबर आणि स्वतःला आवडलं असं राहिलं काय होईल फजिती होईल का नाही महाराज मला सांगा नवऱ्याला बेसन भाकर आवडत नाही तुम्ही रोज उठलं की सुटलं बेसन हाटायला लागलं काय होईल एक दिवस पाटण लाल होणारच आहे का नाही मग कोणाला आवडलं असं राहावं लागेल जे काय बोलल ना महाराज ते पुरावा देवीनच बोलणार महाराज त्याच्याशिवाय पुढेच जाणार नाही मी आहे का नाही कारण आमच्या बापाचं पेटला सोन्याचं दुकान आहे आणि आम्ही इकडे केस फुगणे काही अर्थ नाही आहे का नाही बापाचं आमचं काम काय सोनं ऐकायचं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी तत्वज्ञान एवढं आणि जर इकडे येऊन जर मी तुम्हाला जर सासू सोनाच्या जर गोष्टी सांगत राहिलो महाराज देव मला माफ करणार आहे का नाही ना महाराज जे आमचं काम फोडिले भांडार धान्याचा अमल मी तर हमालाचं काम काय आपण आपला माल व्यवस्थित सुरक्षितपणे पोहोचायचा तसं आम्ही हमाल आहे त्या साधू संतांचे जसा माल आहे तसा तुमच्यापर्यंत पोहोचणार महाराज विठ्ठल भगवंताला आवडती कोणती भक्ती तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा त्या भगवंताला आवडतं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आहे का नाही गेली किती वेळ झालं मी तुमच्या समोर एवढं काना बोलतोय का म्हणून ऐकत आहे तुम्ही का फक्त त्या भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय गळ्यात आहे का नाही कपाळाला गोपीचंदन टिळा लावलाय म्हणून तुम्ही ऐकत आहे का नाही माझं एखादा आमदार येऊन नाही तर खासदार इथे येऊन जर सांगायला आले ऐकता का तुम्ही नाही ऐकणार म्हणते चला घरी पण ही ताकद कशाची महाराज ह्या मंगळसूत्राची आहे का नाही मला सांगा महिला मंडळी तुम्ही तुमच्या नावाचं नवऱ्याच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं बरोबर आता मला सांगा तुमचं काही दुखायला लागलं तर कोण पाहतय आपले पतिराज पाहतात पण बरोबर का नाही तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता किंवा पतीची मता अनुसरून पतिव्रता अनासायाची आत्महिता भेटीची तो बरोबर का नाही मग मला सांगा आता तुम्ही नवऱ्याच्या नावचं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तुमचं एखाद्या वेळेस काही दुखायला लागलं कोण दवाखान्यात नेणार आपले पतिराज नेणार बरोबर आहे का नाही एखाद्या वेळेस साडी सोळी लागली कोण आणून देणार बोला पतिराज आणून देणार का नाही सांगा काही जरी तुम्हाला गरज पडली तर कोण तुमची इच्छा पुरवणार आहे आपले पतिराज बरोबर एखाद्या वेळेस काय दुखायला लागलं दवाखान्यात नेणार साडी चोळ लागली आणून देणार एखाद्या वेळेस हातपाय दुखायला लागला कोण दाबून देणार नाही दाबीत असताना मला काय दुखायला लागल्यावर काय करता आहे का नाही कोण पाहणार सगळं आपले पतिराज पाहणार का नाही का तर तुम्ही त्यांच्या नावचं गळ्यामध्ये काय घातलंय मंगळसूत्र घातलंय तसं आम्ही त्या भगवंताच्या नावचं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय तुझी चिंता त्याची सर्व
लावून घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. मला सांगा, तुम्ही जर त्याच्या नावचा संसार करायला लागले, तो भगवंत आमच्या पाठीमागं राहून का संसार करणार नाही महाराज, का सांभाळ करणार नाही? कसलं बी संकट येऊ देऊ तो मागं पुढं राहून सांभाळ करणार आहे. फक्त आपण त्याला ओळखून घेतलं पाहिजे आणि त्याची भक्ती आपल्याला करता आली पाहिजे, बरोबर का नाही? पण मला सांगा, ज्याची भक्ती करायची तोच जर समजला नाही तर आपली भक्ती करण्याला काय अर्थ आहे का? नाही नाही नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात तिथेच सांगतात, ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जणी, जणी झालं कोठे बुडवालय. तर काय सांगतात, त्या वस्तूला ओळखून घ्या. आता मला सांगा, तर बरीच जाणकार मंडळी दिसतात, बाबा तुमच्या गावामध्ये नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची समजा वेळ आली, तुम्ही पाहिले का कधी नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करताना? पाहिले? तुम्ही पंढरपूरला गेले, नवीन मूर्ती आणली, तो मूर्तिकार मूर्ती घडवत असताना कुठं बसला होता? तोंडात मावा टाकलेला होता, है ना? पिचकाऱ्या मारीत मूर्तीच्या डोक्यावर बसला होता. कुठं? डोक्यावर. आणि काय करत होता? मूर्ती घडवायचं काम ते चालू होतं, बरोबर का नाही? आता मूर्ती घडवत असताना, त्याचं काम चालू असताना जाणकार मंडळी गेली आणि म्हणली, काय मूर्तीचा भाव वगैरे विचारपूस झालं सगळं. तुम्ही मूर्ती पंढरपुरात वाजत गाजत गावामध्ये आणली, बरोबर? मूर्ती प्राणप्रतिष्ठेची वेळ झाली, मुहूर्त ठरवला, सगळं काही. ब्राह्मण काका आले, म्हणले पूजेला बसा. पूजेला बसले, 2 जोडी बसली. ब्राह्मण काका म्हणले, एक हात तुमच्या छातीवर ठेवा, बरोबर? आणि एक हात कुठे ठेवा? मूर्तीच्या डोक्यावर ठेवा, बरोबर का नाही? त्यावेळेस त्या मूर्तीचं काय केलेलं होतं? डोळे बांधलेले होते. त्या मूर्तीमध्ये देव नव्हता. ते काय होतं? पार्थिव. त्याला काय म्हणतात? पार्थिव. मला सांगा, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यावर त्या मूर्तीला तुम्ही पार्थिव मानता का? का? त्यामध्ये देवाचं विराजमान झालेलं असतं, बरोबर का नाही? मग मला सांगा, ब्राह्मण काका पूजेला बसले, म्हणले एक हात छातीवर ठेवा, एक हात मूर्तीच्या डोक्यावर ठेवा आणि म्हणा माझ्या पाठीमागं, मम आत्मनः प्राण प्रित्यर्थ. मराठी सांग का? बरं, मराठी सांग का? मम म्हणजे माझा आत्मा मी या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करीत आहे. मग मला सांगा, मूर्ती देवाच्या अगोदर होता कुठं? बोला, डोक्याला ताण द्या जरा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे बुद्धी त्याच्यासाठी दिली माऊली. महाविष्णू ज्ञानोबा सांगतात. हा बोला, पहिला देव होता कुठं? मग आपल्यात होता, आहे का नाही? मग मूर्तीत आला. कस काय आला का नाही? मग तोच आत्मा कुठे? आपल्यात आहे. मग आपल्यातला देव त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित केला. त्याच्यात देव होता का? नव्हता. मग त्यावेळेस आपण त्या मूर्तीच्या पाया पडायला लागलो. कोणत्या? जे पार्थिव आणलं होतं का त्याच्या आपण पाया पडायला लागलो. मग त्यामध्ये मूर्तीत देव आला कुठून? आपल्यातूनच देव आला. हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. ओळखा रे वस्तू
वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ जणी. मग देव समजला तुम्हाला, बरोबर का नाही? पण बरेच काही लोकांना आता इथं शंका वाटत असून देव समजला बरं का, पण आता नेमकं देवी कोणती बाबा आहे का नाही? मग आता तुम्ही देव सांगितला, आता देवी तर सांगावंच लागणार, त्याच्याशिवाय आपला सिद्धांत पटणारच नाही. कारण दृष्टांत याच्याकरता असतो, सिद्धांत पटवून देण्याकरता आहे ना. आणि मग तो सिद्धांत पटवून देण्याच्या नंतर काहीतरी त्याला प्रमाण असावं आहे ना. प्रमाण म्हणजेच काय? पुरावा. महाराज बोलून त्याला काय करावा? पुरावा द्यावा. आणि नाही पुरावा द्याला तर महाराज पुरता काय मग हा इथं आहे तोवर तरी राहू द्या. महाराज बोलून त्याला काहीतरी आधार असावा आहे का नाही. उगाच आधारा वाचून बोलशील काही कहाणी. शास्त्र पुराणे अनुवादितीन तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई मावलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी न कर ठेवली कटी हो. एका जनार्दनी आंबा उभी न कर ठेवली कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. काय सांगितलंय? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. ती आंबाबाई कुठं उभी? पंढरपुरात आहे का नाही उभी? कमरेवर हात ठेवले. तीच आंबाबाई म्हणजे देवी. ज्याची भक्ती आपल्याला करायची तो अगोदर आपल्याला समजणं गरजेचं आहे का नाही? मग त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागतं? पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी लागते, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा लागतात. पण आजपर्यंत बरेच साधू संत सांगून घेतलेत, बाबा कपाळाला गंध लावा, गळ्यामध्ये माळ घाला, गंध लावा. लोकांनी घातल्या बरं का माळा, है ना? नाही घातल्या असं नाही, बऱ्याच लोकांनी माळा घातल्या, पण आलाच गपक्यास कोरोनामध्ये, आहे का नाही? पण ज्यांनी घातल्या होत्या त्यांनी काढल्या, आहे ना? काही काहींनी डॉक्टरांना सांगायच्या अगोदर काढल्या, बरोबर? काही काहींनी डॉक्टरांना सांगाव काढल्या. अशीच आपली भक्ती चालते देवाची. कसा देव भेटणार हो आपल्याला, मला सांगा, आहे का नाही? का कोरोनाच्या भयानं माळा काढल्या का नाही गळ्यात, आहे का नाही?
ते मला सांगा, रेमडेसिवीरचं इंजेक्शन होतं काहीतरी, त्याची मूळ किंमत किती होती? 600 ते असं काय दरम्यान होती, 1200च्या दरम्यान. पण मला सांग, कोरोनाच्या काळात लोकांनी किती रुपयाला घेतलं हो? 1 लाखापर्यंत घेतलं. बरोबर का नाही घराला? आम्ही स्वतः पाहिले 1 लाखापर्यंत घेतले. कशाच्या भ्यानं? मरणाच्या भ्यानं. बाबा आम्ही वाचलो पाहिजे, इंजेक्शन घेतलं आहे का नाही? म्हणून मला सांगा, आता आमची 10 रुपयाची माळ जरी असली आणि आता उद्या सांगितलं ज्यांच्या गळ्यात माळ आहे तेवढेच वाचणार आहेत, बाकी सगळे जाणार आहेत. मला सांगा, 10 रुपयाची माळ असू द्या, 50,000ला उद्या म्हणणार महाराज आम्हाला अगोदर द्या की माळ, आहे का नाही? असं म्हणणार झाले ना का? मरणाच्या भ्यानं, आहे का नाही महाराज? अशी आपली भक्ती चालती. अशी भक्ती देवाला आवडते का? नाही. लोकांना माळा घातल्या बरं का गळ्यामध्ये, पण काढलं पण तेवढ्याच लोकांनी, हे का नाही? सिस्टीमवाले आपलं लग्न झालंय का? नाही करायचंय का? मग नाही म्हणतात तर आवड होईन बरं का. आमच्या इकडे मुलगी चला पाहायला, हा लगेच. कारण सध्या त्याच गोष्टी चालू, दुष्काळ आहे. कुठं गेलं का म्हणतात महाराज आहे का तुमच्या इकडे एखादी? माझं अजून झालं नाही बरं का, मी तसंच आहे आणखीन. म्हणतात महाराज झालंय म्हणून सांगतात का काय? हा, लग्न करायचं झालं तुम्ही आमच्या इकडे समजा आले, 2 मिनिट माझ्यासाठी द्या फक्त. तुम्ही आमच्या इकडे नवरी मुलगी पाहायला आले, 4-2 जाणकार मंडळी घेऊन आले, विचार विनिमय चालला एका बैठकीमध्ये. म्हणले नवरदेव मुलगी म्हणली, काय म्हणली? मला नवरदेव मुलाशी 2 शब्द बोलायचे. घरच्याच्या परवानगीनुसार एका रूम मध्ये 2 जण गेले. नवरी मुलगी म्हणली नवरदेवाला, मी तुमचा सगळा संसार चांगला करेन, तुमच्या लेकरा बाळाला जन्म देईल, तुमच्या आई वडिलांना सांभाळीन, सगळं काही नीट करीन, पण तुमच्या नावचं मंगळसूत्र गळ्यात घालणार नाही. बायको म्हणून घेतान का? हा नाही नाही म्हणता. 50,000 पगार आहे तिला, जमन का? हा नाही जमणार का? अवघात मंगळसूत्रच नाही तिच्या, जमन का? नाही जमणार. नाही नाही नाही. तुम्हाला कोणाला सून म्हणून जमल का बिना मंगळसूत्राची? नाही 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 म्हणतात आजीबाई. हा का? अवघाड्यात मंगळसूत्रच नाही, काय कामाची ती सून, आहे का नाही? जसं व्यवहारात बिना मंगळसूत्राची बायको चालत नाही, बरोबर, तसं आमच्या भगवंताला परमार्थामध्ये बिना माळाचा भक्त कसा जमनो, आहे का? नाही नाही नाही, जमणारच नाही महाराज. बिना माळाचा भक्त जमणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? अगोदर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालावी लागते. अशी भक्ती भगवंताला आवडते. विठाला विठाला. महाराज आपण काय करतो? जन्माला आलो महाराजांना आपण तेवढंच विसरून गेलो. कोणाची भक्ती करायची आपली, आणि त्या भगवंताची ताटातूट झाली. महाराज गर्भामध्ये असताना, आईच्या गर्भात असताना त्या भगवंताला प्रार्थना करीत होता, भगवंता मला या दुःखातून सोडव रे.